सुनील तटकरेंना त्यांच्याच मतदारसंघात भाजपचं आव्हान आहे। उमेदवारीवरून महायुतीत महावाद निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तटकरेंना रायगडमध्ये घेरण्याची भाजपची ही तिरकी चाल आहे का, यावरही चर्चा होतीये। पहा हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांच्या मतदारसंघावर दावा करण्याचा सिलसिला अजूनही कायम आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतही असे वाद निर्माण झाले आहेत। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातही असाच वाद निर्माण झालाय। भाजपनं खासदार सुनील तटकरेंच्या मतदारसंघावर दावा केला। माणगावमध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे नेते धैर्यशील पाटील यांनी रायगड रत्नागिरी मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी केली आहे। पलीकडचे भास्करराव जाधव हे सुद्धा आता शिवसेनेत गेलेत। त्यांनी तर ते जाताना यांना बऱ्याच म्हणजे वाद होऊन ते शिवसेनेमध्ये गेलेत। ते यांना मदत करतील का? तरी अजून एक माणूस उरलाय का ज्याचा अजून आपण उल्लेख केला नाही। तो माणूस आहे तत्कालीन आमदार तुमच्या समोर उभा असलेला धैर्यशील पाटील, आणि त्याची तर तुम्ही मंडळी आता उमेदवारीच या ठिकाणी द्यायला मागता। त्याच्यामुळे सिटिंग असल्याचा दावा 6 आमदार जे त्यांच्या सोबत काम करत होते त्यातले 5 आमदार आज त्यांच्या ठोक विरोधात आहे। एकच आमदार आहे तो पक्षाचा आदेश मात्र पाळून पुढचं पाऊल या ठिकाणी मित्रांनो टाकणार आहे। महायुतीतल्या घटक पक्षांनी लोकसभेकरता एकमेकांच्या विद्यमान खासदार असलेल्या जागांवर दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। सध्याच्या घडीला शिरूर, मावळ, ठाणे, म्हाडा, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, पुणे आणि गडचिरोली या मतदारसंघावर महायुतीतल्या मित्रांनीच दावा केलाय। दावा करणं, स्वतःची राजकीय ताकद मित्र पक्षाला दाखवणं ही यामागची रणनीती असली तरी बंडखोरीची बीजं याच दावेदारीतून रोवली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे संभाव्य बंडोबांचा थंडोबा करण्याचं आव्हान महायुती समोर असणार आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।